सूत्रांच्या आधारे डीवायएसपी प्रदीप पाटील व सहभागी पोलीस कर्मचाऱ्यांनी MRDC टर्निंगवर नाकाबंदी करून ऑटो क्रमांक MH28 T718 ला थांबवून ऑटोची तपासणी सुरू असता दोन आरोपी मोटरसायकल क्रमांक MH28 BD0129 ने वेगाने पोलीस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून जात होते। पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी विनोद पंडित हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होण्यात यशस्वी झाला। पोलिसांनी मोटरसायकल व ऑटो रिक्षाला ताब्यात घेऊन तपासणी केली असता किटकॅट चॉकलेटच्या पिशवीत गांजा जप्त झाला आहे। हा गांजा जवळपास 100 किलो असून याची किंमत 8 ते 10 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे। खामगाव तहसीलचे जलका तेली रहिवासी ताराचंद आठवले, सुरेश पवार, लखन चौहान, अजय सुरेश पवार, लालचंद पवार, लीला लालचंद पवार या 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून विनोद पंडित चौहान हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वात ठाणेदार संतोष टाले, नायब तहसीलदार योगेश देशमुख, API अमर चौरे, PSI चंद्रकांत बोरसे, PSI मनोज सुखाडे, मोहन कुरुटले, नितीन भालेराव, सुधाकर थोरात, देवेंद्र शेळकेसह आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली। आमच्या डीवायएसपी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार माहिती मिळाली त्यावरून आम्ही सापळा रचला। MIDC टर्निंगला खामगावला गुप्त पाळत ठेवून सकाळपासून एक ऑटो जिचा क्रमांक आहे MH28 T718 ही संशयास्पद देताना दिसल्यावरून झडती घेतली असता पंचांसमक्ष त्यात उग्रवाद असलेल्या अशा किटकॅटच्या पिशव्यांमध्ये उग्रवाद असलेला कुठलातरी असं गांजासारखा पदार्थ आढळून आला। त्यात अजून पूर्ण हे घेतला असता बराच असा आम्हाला आढळून आल्यावरून 4 आरोपी जे ऑटोमध्ये होते त्यांच्यासोबत एक समोर मोटरसायकल होती ती पायलटिंग करायची। त्या मोटरसायकलचा एक आरोपी आणि एक जो आहे तो फरार झालेला आहे। असे 5 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहे। जवळपास जो मुद्देमाल आहे गांजा 60-70 किलोच्या जवळपास असून मोजमाप सुरू आहे आणि पोलिसांची कारवाई सुरू आहे।